तर नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आहे आपली MTची सर्व्हिसिंग करायला. आपल्याला जरा लाँग ट्रिपला जायचं, त्यामुळे आपण गाडीची सर्व्हिसिंग करणार आहे. तर आपण आलो यामाहाच्या शोरूमला बघूत गाडी किती खर्च काढते आपला. लय खर्च नाही काढावं म्हणजे झालं. बघू किती येतोय खर्च गाडीला. तर भाऊ म्हणला आपल्याला R15 घ्यायची. तर म्हणलं चला विचारू एकदा मॅनेजरला कशी R15. मॅनेजर संग बोलणं वगैरे झालं आमचं. तर मॅनेजर म्हणला खूपच महाग येते, सेकंड हँड घ्यायची आम्हाला, तसं नवीन नाही घ्यायची, इतके पैसे नाहीत आता आमच्याकडे. तर गेलो आम्ही आतमध्ये, बघू म्हणलं किती महाग बसतं. भैयाला म्हणलं घ्यायची तर व्हाईट कलरचीच घ्यायची, व्हाईट कलर खूप आवडतो आपल्याला, त्यामुळे ती म्हणली सध्या काही शिल्लक नाही, शिल्लक आल्यावर सांगू तुम्हाला. तर आम्ही गेलो आतमध्ये सर्व्हिस. दादा म्हणला RXची चावी आणलेली का? म्हणलं चावी आणलेली आहे. तुम्हाला पैसे आणलेत का? म्हणलं पैसे पण आणलेले, दोन्ही पण आणलेले. तर या दादांनी गाडी घेतलेली आपली सर्व्हिसिंगला. तिचा पंखा वगैरे खराब झाला होता, परत आणखीन थोडाफार खर्च होता. ब्रेक पॅड टाकले तिला नवीन. तर पंखा गेला होता तिचा, तर पंखा नवीन आणला. पंखा लई महाग बसला तिचा. त्यानंतर त्यांना म्हणणे हे घ्या पंखा, बसून घ्या तुम्ही. जुना पंखा घेतला मी माझ्याकडे. त्याच्यानंतर त्यांनी ते रेडिएटर खोललं वगैरे, पूर्ण गाडी खोलली होती आपली. म्हणजे सारे गाडीची टंकी वगैरे सारी बाजूला काढून ठेवली होती. इकडून गपचूप व्हिडिओ काढत होतो, त्यांना म्हणलं काढू द्या व्हिडिओ. काय नाही, ते व्हिडिओ नव्हते काढून द्या मला, तरी पण मी काढला व्हिडिओ. कारण आपल्या व्ह्युअर्सला कळलं पाहिजे आणि गाडीला किती खर्च येतो, कसं काय आपल्या गाडीचा खर्च वगैरे. त्यांनी पंखा वगैरे बसून घेतला वाटतं त्यांनी. त्याच्यानंतर मग एअर फिल्टर पण गेलं होतं. एअर फिल्टर ते म्हणले नवीन टाकावं लागेल. मग एअर फिल्टर आता तर लई बिल होईल म्हणलं. त्याच्यानंतर त्यांना विचारलं एअर फिल्टर कितीला आहे, ते म्हणले काय 150-250 रुपयाला असेल. मग गेलो एअर फिल्टर आणलं. एअर फिल्टर पण एकदम भारी दिसू राहिले मला. त्याच्यानंतर त्यांनी साफ वगैरे केलं ते सारं, नंतर ते बसवून घेतलं. गाडी आता तर खूप जाम खर्च करणार होती, त्यामुळे पैसे मागून घेतले घरून मी. त्यांनी नंतर सर्व बसायला सुरू केलं, टाकी वगैरे त्यांनी बसून घेतलं. ते म्हणले दादा तुम्ही एका जागेवर बसून घ्या. तर आम्ही इकडे केबिनमध्ये येऊन बसलो. त्यांनी टाकी वगैरे बसवलं. त्यांना विचारलं झालं का गाडीचं काम? ते म्हणले गाडीचं काम झालं आहे. म्हणलं मग गाडी कुठं घेऊन चालले? ते म्हणले गाडी धुवायला घेऊन चालले. म्हटलं एकदम फ्रेश धुवा गाडी. ते म्हणले ठीक आहे दादा, गाडी एकदम फ्रेश धुवून देऊ तुमची. तर दादांनी गाडी धुवायला नेली. त्यानंतर आपल्या गाडीचं ABS जरा खराब झालं होतं, ABSचं काम केलं. दादांना म्हणा तुम्ही बॅटरीच्या जागेवर काय लावून राहिलेत? ते म्हणले ABS आहे तुमचं खराब झालं ना, त्यासाठी ते चेक करतं. मग त्यांनी कॉम्प्युटरवर चेक केलं ABSचा काय प्रॉब्लेम आहे. ABSचा प्रॉब्लेम ते सॉल्व केल्यानंतर त्यानंतर पंख्याचं काम करून घेतलं आपण. पंखा भिंगत नव्हता, तर ते म्हणले त्याला काहीतरी कमांड द्यावी लागतील. त्यांनी त्या कमांड दिल्या. आपल्या गाडीचा चेसी नंबर घेतला, चेसी नंबर तिथे एंटर केला, ओके करून काहीतरी सबमिट केलं. त्याच्यानंतर ते म्हणले पंखा भिंगू नाही राहिला, त्याला कमांड द्यावी लागतील. त्यांनी दादांनी कमांड दिले. कमांड दिल्यानंतर त्यांनी वाकून पाहिलं काय आहे की नाही चालू. त्यानंतर तर चालू निघाला. त्याच्यानंतर ते वायर वगैरे सगळं त्यांनी काढून घेतलं, आपलं शीट वगैरे बसून दिलं. ते म्हणजे गाडी झाली आता रेडी. मी त्यांना म्हणलं आपल्या गाडीचं ते चक्कर राईड मला निघाले होते, पण त्यांना म्हणलं मी जरा कुलंटचं आपलं कुलंट नाही आहे म्हणलं त्या गाडीमध्ये. ते म्हणलं ठीक आहे कुलंटचं काम करून देतो तुम्हाला मी. त्यांनी चेक केला आधी आहे की नाही कुलंट, त्यात कुलंट होतं. त्याच्यानंतर ते म्हणले कुलंट टाकावंच लागेल, त्याच्यात खराब झालं आहे कुलंटचं. मग त्यांनी सामान वगैरे आणलं. त्याच्यानंतर कुलंट आम्ही घेतलं तिथून, त्यांनी कुलंट वगैरे टाकलं. तर आपली गाडी झालेली आहे रेडी. त्यामुळे आपण आता बिल वगैरे करून जाणार आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता चाललो आम्ही घरी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.